उरलेल्या कपड्याची विल्हेवाट कशी लावायची तर ती अशी, उरलेलं जे कापड आहे ते घ्यायचं, असं जमिनीवर अंतरायचं, दोहेरी करायचं. कपड्यावर गुड्या वगैरे पडल्या असतील तर त्या नीट व्यवस्थित करायच्या आणि विचार न करता माप टाकायला सुरुवात करायची. पहिलं टाकायचं कमरेचं माप, कमरेहून 5 ते 6 इंच एक्स्ट्रा कपडा घ्यायचा कमरेच्या मापापेक्षा आणि खालच्या साईडनं उंची जेवढी आहे तेवढी उंची घ्यायची. एक्स्ट्राचा अर्धा ते 1 इंच खालून दुमटवण्यासाठी घ्यायचा आणि गोलाकार अशा प्रकारे कट करून घ्यायचा. आणि तर कळलंच असेल ही कटिंग कशाची आहे, तर ही कटिंग आहे लेहंग्याची. खालच्या साईडचं तर कटिंग झालेलं आहे. आता उरलेला जो खालचा कपडा आहे उरला याच्यातच आपल्या वरच्या साईडचं टॉप तयार करायचं. लेहंग्याची कटिंग करून सुद्धा आपल्याला स्लीव्ज बनतील एवढा कपडा होता, पण आपल्याला अख्खं एक शोल्डरच नको होतं तर स्लीव्ज दूरच राहिल्या. अशी वन साईड शोल्डरची कटिंग करून घेतली. लेहंग्याची कटिंग तर विचार न करता केलेली, पण आता टॉपची कटिंग खूप विचार करून करावं लागणार आहे, कारण एकदा कटिंग फिसकली की मग कपडाही वाया गेला, वेळही वाया गेला आणि दिमाग पण खराब होतो. एवढं सगळं वाया जाऊ नये म्हणून आताच वेळ घेतला आणि बराच वेळ विचार केला की पुढं काय करायचं. वन साइड शोल्डर कट तर केलंय, पण आता वन साइडला एका साइडला तर शोल्डर आहे, पण दुसऱ्या साइडला लावायचं का हा विचारच करत होते. आणि मग तेवढ्यात विचार आला की आता याला इकडच्या साइडला फक्त एक छोटीशी आपण बेल्ट लावूया, आणि म्हणून बेल्टसाठी छोटासा कपडा कट केला आणि शिवण्याच्या आधीच इथे लावून बघितला की कसा दिसतोय. आता मात्र होती वेळ शिवण्याची. मग सगळे कपडे कापलेले, सावडले आणि निघाले मशीनकडे. मशीनवर गेल्यावर सुद्धा थोडा वेळ विचार केला की आता याला तर अस्तर नाहीच आहे, मग लावायचं की नाही लावायचं हा विचार केला. पण नंतर म्हणलं कापड तर खूप जाड आहे, अस्तरची काय गरज नाही, असंच शिवायचा विचार केला आणि मग सुरुवात केली. सगळ्यात आधी लागतो धागा. धागा शोधण्यासाठी मी सगळे माझे रील्सचे बॉक्स, रील्सची पिशवी सगळं शोधलं. मला काही सेम कलरचा धागा कुठल्याही सामानामध्ये सापडला नाही. मग वाटलं एका दिवसाचं तर काम आहे, आज रील घेऊन येईल आणि उद्याच्या दिवसात कंप्लीट करेल. म्हणून जेवढे बॉक्स आणि जेवढ्या पिशव्या काढल्या होत्या त्या व्यवस्थित अशा ठेवून दिल्या आणि मग ॲटिट्यूडमध्ये रील आणायला गेले.